श्रवण झाली पाहिजे. म्हणून तुम्हाला जशी जमला तशी कथा श्रवण करा आणि फक्त कथा श्रवण करा. उद्या महाराज कथेला सगळे जण या, ठीक आहे. गावातील सर्व भावी भक्तांनी कथा श्रवण करण्याकरता यावं. पुरुष मंडळी असतील, महिला वर्ग असत, त्या ठिकाणी तरुण मंडळी असतील, त्यांनी सगळ्यांनी कथा श्रवण करण्याकरता यावं. जिसे श्रवण जाती है पार्वती पतेश्वर हर हर महादेव हर हर महादेव. महाराज अशी असणारी ही कथा कशी आहे? ज्या कथेने जीवनातली सर्व व्यथा दूर होते आणि व्यथा दूर जर झाली की जीवन मुक्त होऊन जातं. म्हणून या कथेला उद्या सगळ्यांनी यायचं. अशी गोड कथा अशी 7 दिवसापर्यंत चालणार आहे. आजची झालेली ही कथा रूपी पुष्प याच ठिकाणी ग्रामदेवता हनुमंतरायाच्या चरणी, सर्व देवतांच्या चरणी, श्री गुरु नगरनारायण महाराजांच्या चरणी अर्पण, श्री गुरु पूजनीय शिवाजी बाबांच्या, संभाजी बाबांच्या चरणी अर्पण, तुला सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करून आजच्या कथारूपी पुष्पाला याच ठिकाणी विराम होईल. उद्या ज्यांना ज्यांना आरती करायचे, जसं गावकऱ्याचं ठरलं असेल, यजमान असतील रोजचे वेगवेगळे तर यजमान, तसं नसेल तर ज्यांना आरती करायची त्यांनी आरतीचं ताट घेऊन आपलं संग यायचं. ज्यांचं त्यांचं चालायचं ना. हा हा ज्यांना ज्यांना आरती करायची त्यांनी, ज्यांना ज्यांना आरती करायची त्यांनी त्यांनी आरती करायची, आरती घेऊन यायची. उभा राहिल्याच्या नंतर जिथं आपण उभा आहे तिथूनच आरती करायची आणि तिथूनच आरती झाल्याचं त्याच ठिकाणावर आरती करायची.